श्री स्वामी समर्थ. तर आज जिथे मी कामाला गेले होते की नाही तिथं दोडक्याची भाजी बनवायची होती. मग मी दोडक्याला छानपैकी असा भुंडा करून घेतला. आता भुंडा म्हणजे काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का, ज्यांना ज्यांना माहिती आहे. तेलामध्ये राई, जिरा, कढीपत्ता टाकला, त्यानंतर कांदा टोमॅटो टाकून चांगलं फ्राय करून घेतलं. हे पावडर मसाला टाकलं आणि त्यानंतर डाळ टाकली थोडी मुगाची धुवून आणि डाळ शिजवून घेतली पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर हा दोडका टाकला. कारण या घरामध्ये ना दोडक्याला पाणी सुटलेलं आवडत नाही कोणाला, पण आज माझ्याकडून त्या दोडक्याला थोडंसं पाणी सुटलंच. तर फक्त फ्राय अशी भाजी आवडते त्यांना, म्हणजे अशी रोस्ट केलेली सारखी, भाजून घेतल्यासारखी. तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि जर मी घातलेला ड्रेस तुम्हाला घ्यायचा असेल ना, तर हे मी प्रोडक्ट आहे ना मीशोवरून घेतलेलं आहे. खूप दिवस झालं मी वापरते ड्रेस, खरंच खूप छान आहे. तर कमेंटमध्ये PP किंवा लिंक टाईप करा. जर इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर, आणि यूट्यूबवर बघत असाल तर मी ऑलरेडी कम्युनिटी पोस्टला याची लिंक दिलेली आहे, तिथून घेऊ शकता. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सबस्क्राईब करायला काही चार्जेस लागत आहे का? आपले काय सबस्क्रायबर काय 14,000च्या वरती जाईना झालेत. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहे. तर ही डाळ आहे ना थोडीशी अशी मी शिजवून घेतली झाकण घालून, पण दोडका टाकल्याच्यानंतर बिलकुल मी झाकण वगैरे घालत नाही. आता मी इकडे डाळीची तयारी केली. डाळीला पण मला फोडणी देणं गरजेचं आहे. भरपूर लोक म्हणतात का तुझ्या तोंडावर 12 वाजलेले असतात ज्यावेळेस व्हिडिओ बनवतेस त्यावेळेस. तर आधीच मी घाई गडबडीत असते, खूप थकलेली असते, कारण हे एकाच घरात मी काम नाही ना करत, बाकी ठिकाणी पण काम करते. मग खूप थकलेली असते, कारण सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडते आणि 11 वाजता घरी जाते. मग मी थकलेली असणारच ना. आणि हे असं झालं माझ्याकडून, दोडक्याला पाणी सुटलं.